पंचायत मध्ये निवडून दिलं. 25 वर्ष मला काम करायची संधी मिळाली आणि त्या 25 वर्षात जे काही त्या गावात काम झालं, अनेक पुरस्कार गावाला मिळाले. संत गाडगेबाबा अभियानात माझे गाव राज्यात पहिलं आलं. 2 वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. म्हणून लोकांना माहित झालं, सरकारला माहित झालं. मग लोक यायला लागले, सरकारचे अधिकारी यायला लागले. मग काही लोकांना असं वाटलं का ह्या माणसाने एवढं गावात काम केलं, मी याला जर आपल्या इथे नेलं तर आपलं काय बदल होईल. 2 गोष्टी ऐकून म्हणून मला लोक बोलायला लागले, येडे झाले. असं दुसऱ्या गावचा माणूस झाला बोललं ते गाव सुधरत असते का? असं होत नाही. आम्ही काय करायचं 10-5 मिनिटे 1-2 गोष्टी तुम्हाला सांगू शकतो. करणं तुम्हाला आहे. आता महाराजांनी मनातून अनेक गोष्टी सांगितल्या, तळमळ केली. पण तुम्ही जे सांगता ना, मी आतापर्यंत 10,000 गावात गेलो. ही परिस्थिती तुमच्याच गावची असे नाही की घरोघर मातीच्या चुली, चौकडीच झाला. काळ बदलला, माणसं बदलले, स्वभाव बदलले, वागणं खाणं पिणं बदललं. हा एका गावचा विषय नाही. याच्यात काही गोष्टी चांगल्या पण घडू राहिल्या, काही गोष्टी वाईट पण घडू राहिल्या. चांगलं काय, वाईट काय, आपण काय जुनट काय ठेवायला पाहिजे, नवीन काय करायला पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे. आणि एकलकोंडेपणाने किंवा एकटं राहून हे प्रश्न सुटणार बी नाही. वास्तविक मी काय तुमच्यापेक्षा खूप शिकलेला आहे, हुशार आहे, लय अभ्यास केला पुढे असं नाही. मी 7वी शिकेल माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला, वारकरी संप्रदाय, आजोबा पंजोबा सगळे वारकरी, आम्ही वारकरी. माझ्या घरात कोणी ग्रामपंचायत सदस्य नाही कधी पिढी जात. राजकारणाचा ना आमचा संबंधही नाही. गावच्या लोकांनी काहीतरी पाहिलं माझ्यात आणि मला 5 वेळेस ते काम करायची संधी दिली. त्यांच्यामुळे ते शक्य झालं. त्याचा मी एक तो किस्सा आहे आणि तो हनुमंतरायाशी जोडलेला आहे. माझ्या गावात हनुमंतरायाचं मंदिरच नव्हतं. तुमची इथं आहे, आमची इथं नव्हतंच. एक मूर्ती होती उघडी. मी जाऊन पाय पडत, मी हॉटेलमध्ये कामाला होतो औरंगाबादला. मी शनिवारी जायचो फक्त पाय पडायला. पण मला असं वाटलं की ही उघडी मूर्ती इथे मंदिर व्हायला पाहिजे. असंच दक्षिणमुखी आमचं. आणि मग मी ते मनावर घेऊन त्या कामाला सुरुवात केली. योगायोगाने ते मंदिर पूर्ण झालं. सुंदर मंदिर झालं. मंदिर झालं 94 ला आणि आमची ग्रामपंचायत लागली 95 ला. त्याच्या आधी आमच्या गावाला ग्रामपंचायत पण नव्हती. दुसऱ्या गावाला होत्या, 5 गाव मिळून. मग काही लोकांना वाटलं की हे माणूस गावासाठी खटपट करते, बरं आहे ना हेच, म्हणून मला ढकललं. नाही तर आमचा काही रोल नाही. 5 वेळेस गावाने निवडून दिलं, चांगले उपकार केले माझ्यावर. माझ्या बापाची 5 एकर जमीन होती मला. होती म्हणजे होती. इतकं जर तुम्हाला कळत तर मला उगाच आणलं. चला ठीक आहे. परमेश्वराच्या मनात काय आहे कोणाला माहित नसतं. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे अनेक काही होत, सावकार होते. आजच्या हिशोबाने हजारो कोटीचं धन होतं त्याच्याकडे. जमिनी होत्या. एका दिवसात सगळं वाटून दिलं ते. ज्या अर्थी तुकाराम महाराजांनी एका दिवसात सगळं वाटून दिलं, त्या अर्थी याला काही किंमत आहे असं होत नाही. जर आम्ही त्यांचे शिष्य आहे, आम्ही ते आमचा बाप आहे, आम्ही जर त्याला मानतोय तुकाराम महाराजाला, तर मग याला काही अर्थ नाही. एका दिवसात सगळं वाटून दिलं होतं महाराजांनी.
आणि तुम्हाला समाजावर राज्य करायचं किंवा तुमच्या शब्दात काही ताकद आहे, समाजाला जर तुम्हाला द्यायचं असेल तर एक तर सत्ता लागते, नाही तर संन्यास लागतो. महाराजाकडे सत्ता नव्हती, मग त्यांनी संन्यास. तेच तुकाराम महाराजांनी आणखीन व्याजानं पैसे गोळा करून केले असते, लोकांच्या जमिनी हडपल्या असत्या तर आज नाव निघालं नसतं. 400 वर्षापूर्वीचं महाराजांचं आज आम्ही दैवत मानतो, त्याचे काम नाही. ते 25 वर्ष काम करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. महिला मंडळ शिंदेवाडीचे नागरिक हो, विकास आपल्याला करायचा आहे. तुम्ही करू राहिले, आम्ही करू राहिलो, जग करते, देश करतो, बंगले बांधतो, आपण गाड्या घेतो, विमानं घेऊन राहिलो, मोबाईल घेऊन राहिलो. ही गोष्ट खरी, घ्यायला पाहिजे, याच्यात काही वाद नाही. आपलं सगळ्यात मोठं नुकसान होऊ राहिलं माझ्या नजरेनं, आपलं आयुष्य कमी होऊ राहिलं. बघा तुम्ही विचार करा, पहिले आजोबा पंजोबा आपले किती वर्ष जगायचे? मोकळं बोलायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही, मी तुमच्यातलंच आहे. किती? 100. आता आपण 60 65 हे का नाही? मग आपलं 30-40 वर्ष कमी कशात झालं? याला कोण जिम्मेदार आहे? आणि याचं पुढं काय होईल आणखी? आणि ह्या लेकराचा काय दोष आहे? आपलं 30 कमी झालं, यांचं काय होईल? कशाला हो राहिलं? याचं कारण काय? याच्यासाठी काय केलं पाहिजे? हे माझ्या लक्षात आल्यामुळे काही गोष्टी आम्ही आमच्या इथे करायचा प्रयत्न केला. तुम्ही तुमच्या इथे करा. काही केल्या असेल तर चांगलं आहे, नसेल केलं तर करा. बाकीच्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे, पण त्याच्याबरोबर हे पण करणं गरजेचं आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये राहा, भाजपमध्ये राहा, कोणत्या आडनावाचे राहा, कोणत्या जातीचे राहा, पण माणूस जगला पाहिजे ना. बरं असं आहे का भाजपचे लोक 90 जगू राहिले, काँग्रेसचे 70 असं आहे का? त्याच्यामुळे हा विषय राजकारणाचा नाही. मी त्याच्या पलीकडचं तुमच्याशी बोलणार आहे. मग पुन्हा 100 वर्ष जर जगायचं असं, आज रशियामध्ये जपानमध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो, जगतो नाही, काम करतो. इतका धडधाकट आहे, मी डोळ्याने पाहिला. जग लय पुढे चाललं. मी आतापर्यंत 25 देशात गेलो, फिरलो, पाहिलं, आणि जग पाहिलं असं वाटतं की मग आपण लयच मागे. बरं, विशेष म्हणजे जगाने जे ज्ञान घेतलं ते आपल्या देशातून घेतलं. आपलं नेलं ते सुधारले ना, आपण तिथेच राहिलो. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणते. ठीक आहे, आपले महात्मा गांधीचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, ज्ञानेश्वर महाराजांचं, तुकाराम महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्ञान जगानं घेतलं, आम्ही नाही घेतलं. आम्ही शिवजयंती बी करू तर भांडण्यासाठीच. आपल्या संतांनी महापुरुषांनी लिहून ठेवलेलं आम्हाला कळलंच नाही. तुम्हाला राग येणार नसून दे, एक गोष्ट सांगून ठेवतो. सकाळी तुम्ही वाचणार आहे म्हणे हनुमान चालीसा. जेवढे लोक वाचणार आहेत त्यांना एकानं तरी ते समजून घ्या त्याच्यात काय लिहिलेलं आहे. कोणालाच काय माहिती नाही. तू वाचलं, मी वाचलं. अजून बी आपल्याला माहित नाही आपलं ते सूर्याचं अंतर किती आहे. ते हनुमान चालीसात लिहिलेलं आहे, सकाळी पाहून घ्या. इथं आपल्याला कोणाला सांगता बी यायचं नाही. हे अंतर सूर्याचं आपलं त्याच्यात लिहिलेलं आहे. म्हणजे मला काय सांगायचं, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, कोणताही ग्रंथ असून द्या, हे पागलवानी वाचायची पुस्तकं नाहीये, ज्ञान नाही. याचं ज्ञान विज्ञान भरले ठासून. तुम्ही भविष्यात काय करायला पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे. आम्ही येडेपणाने वाचतो. वीज कशी तयार करायची ते ज्ञानेश्वरीत सांगितलं. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी
उदकाची नावेशी पाणी आदळल्यानं वीज तयार होती. हे 700 वर्षापूर्वी सांगितलं. शोध लागला 250 वर्षापूर्वी. नाव लागलं त्या माणसाचं. आता ते येडं झालं. लिहिलं पण माऊली ज्ञानेश्वर. म्हणून परमार्थाकडे पाहायचा आमचा विचार. परमार्थ कशासाठी करायचं हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि तो होत नाही म्हणून समाज त्याच्यापासून दूर चालला. हा चूक समाजाची नाहीये, हे परमार्थ समजून सांगणाऱ्याची चूक आहे. जर त्या पद्धतीने ह्या समाजाला समजून सांगितलं असतं तर समाजाने डोक्यावर घेतलं असतं. पण कोणी सांगतच नाही. नगर कसे असावं, रस्ते कसे असावं, रस्त्याच्या कडेला काय असावं, घर कशा, हे ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. आणि जेवढे ज्ञानेश्वरीचे पारायण करते आरामखोर तेवढे अतिक्रमण करते रस्ते. काय वाटत असेल आमच्या माऊलीला? हे सांगितलं का मध्ये? तुम्ही अजून मी गाताय ज्ञानेश्वरी भागवत नीट समजून वाचा. आणि माझी एक विनंती आहे, ते नाही कळलं तुम्हाला तर ग्रामगीता वाचा तुकडोजी महाराजांची. त्याच्यात सोपं करून सांगितलं. आणि यांनी का सांगितलं? तुम्ही आम्ही सुखी व्हावं म्हणून सांगितलं. हे लोक लय मोठाले होतो. याला जग सुखी व्हावं वाटत होतं. जग एक सिंधेवाडी नाही, जगाचं कल्याण व्हावं म्हणत होते. जगाचं कल्याण. किती मोठे माणसं असते. म्हणून ते विचार आपण घेतले पाहिजे. 100 वर्ष जगायसाठी मी तुम्हाला एक 4-5 गोष्टी सांगतो, करून पहा. जर तुमच्या इथं होत असेल तर चांगलं आहे, नसेल सोपं आहे. या गोष्टी पैसे लागत नाही, तुम्हाला मेहनत करायची नाही, लय साधं सोपं काम आहे. काय करायचं? पाणी चांगलं प्यायचं. लय अवघड आहे का? झाडं लावायची भरपूर गावात, रस्त्याला. काय अवघड आहे? दरवर्षी एका माणसाने एक झाड लावलं ना, एकच, हे गाव तुम्हाला 5 वर्षांनी असं दिसेल ना, असं वातावरण होईल की त्याचा अंदाज नाही. झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा. पण सीताफळ, पेरू. मी आता जेवलो पण तिथं अंजीरचं झाड होतं. मला एवढा आनंद झाला. अंजीर उगच येतात आणि त्याला 500 अंजीर असते. मला नाही वाटत ते मालकाने त्याला पाणी घातलं. झाड येते, एकदा शिरकल्याने येते. झाडाला पाणी लागतं, पाणी घालाच लागतं, हे तुम्ही डोक्यातून काढा. घातलं तर चांगलं आहे. झाड आपल्या भरवशावर नाही. झाड त्याचे येते. कोण पाणी घातलं या लिंबाला? घातलं नाही, त्याचे येते. तुम्हाला आणखीन एक पुरावा देऊ का? सकाळी उभं मोठ्यापासून बंधन केल्यापेक्षा माणूस 2 मिनिटं ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. बरोबर आहे? आणि तो ऑक्सिजन झाडातून मिळतो. कशातून? झाडातून मिळतो. आपण 2 मिनिटं जगू शकत नाही आणि तो ऑक्सिजन झाडातून मिळतो. पहिला म्हणजे कळतंय ना, ऑक्सिजन झाडातून मिळतो. झाडाशिवाय आपण जगूच शकत नाही. मग एक विचार करा, ही पृथ्वी तयार झाली तेव्हा इथं आधी माणूस आला असेल का आधी झाडं आले असते? त्याला पाणी कोण घालत होत? कळलं की नाही? म्हणजे ते आपल्या भरोश्यावर आहे. असं घातलं तर चांगलं आहे, पण ते आपल्या भरोश्यावर नाही. झाड आलं म्हणे किती कळलं लेकराला.
म्हणून झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा, गावात साफसफाई ठेवा, स्वच्छता ठेवा. गाव झाडून घेत नाही आता. एक लक्षात ठेवा, मी जर अर्धा पाऊण तास 1 तास तुमच्या पुढे बोलणार आहे ते मी शिंदेवाडीचं बोलत नाही. तुम्ही हातावर ओढून घेऊ नका. मला काही इथं पोरगी द्यायची नाही, इथे करायची नाही, इथं निवडणुकीला करायचं नाही. मी तुमच्या गावचं कशाला बोलू? आम्ही बोलतो ते महाराष्ट्राचं, देशाचं. तुम्हाला जर ते लागलं तर मी काही करू शकत नाही. गावात झाडून घेत नाही. मला असं वाटतं, माझा अंदाज, तुमचं गाव 75 वर्ष झाले झाडून घेत नाही. बघा तुम्ही विचार, लई झालं तर एखाद्या बारी 15 ऑगस्टला अर्ध गाव, नाही तर मग सप्त्या बिप्त्याला थोडंफार घाललं, 1-2 संपलं. आणि आमच्या बापदादाने काय सांगितलं, हात पुढे तिथे लक्ष्मी फिरे. आणि 75 वर्ष हात नाही फिरे. ही लक्ष्मी कुठून फिरे? हे जे चालू आहे ना तुमचं, हे बापदादाच्या पुण्यावर चालू आहे. हे कधी संपण्याची गॅरंटी नाही. जर थेंबे थेंबे तळे साचे हे खरं आहे, तर थेंबे थेंबे तळे आटे हे बी खरं आहे. जर साचू शकत तर आटूही शकत. पहिल्या मंडळी एक तुम्हाला विनंती आहे, बाहेरचं खाऊ नका. बाजारातलं बाहेरचं नाही, गावातलं खा, आपल्या परिसरातलं खा, ओळखीचं खा, माहितीतलं खा. बाहेरचं लय वाईट आहे. आता हे का सांगू राहिलो या गोष्टी मी तुम्हाला? आपल्याला 100 वर्ष जगायचंय. पोराला चांगलं शिक्षण द्या, संस्कार द्या, गावातल्या म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. बस काम आहे. म्हाताऱ्याचं गोड बोलतच नाही कोणी, कोणाचंच म्हातारं नाही. मी आपलं म्हातारं नाही म्हणत, गावात कोणाचंही म्हातारं असो त्याच्या संग गोड बोला. बाबा पाणी देऊ का, बाबा चहा घेता का, एवढं विचारा होतो मी. एक शर्ट 12 महिने घालतो म्हातारं. बर तुम्हाला आम्हाला सगळ्याला म्हातारं व्हायचंय ना उद्या. का म्हाताऱ्या संग आम्ही गोड बोलत नाही मला कळतच नाही. 6 कामं झाले, याला काही पैसे लागत नाही, करा. 7वं एक काम आहे, पण ते आमच्या मराठवाड्यात विदर्भात. काल मी खानदेश मध्ये होतो, जळगावला, कालेदुळा. तिकडे मी सांगून पाहिलं, पण ते लोक ऐकत नाही. काम जरा अवघड आहे, कोणतंच गाव करीत नाही. त्याच्यापेक्षा नाही सांगितलेलं बरं. काय करणार नाही. हा काय आमच्या तोंडाची बाब जाते. बरं ते महत्वाचं काम आहे, त्याला काही पैसे नाही लागत, तकलीफ काही नाही. पण एक गाव करत नाही, ऐकतच नाही. काय कर, पण एक ते काम केल्याशी तुम्ही 100 वर्ष जगायचे नाही. हे पक्का आहे, तुम्हाला ते करावंच लागणार. करतात का महिला मंडळ? हा करतात ना. 100 वर्ष जर तुम्हाला जगा वाटत असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. आता बरेच जण हा म्हणले पाहू काय करतो आम्ही दुसऱ्यावर, मला कळत नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नशिबाने हो. तुम्ही काही केल्यानं काय होणार नाही. कशासाठी? एक दिवस जन्माला आलो, एक दिवस जायचंय. तुम्ही ध्यान करा, आपल्या आज्याचं पूर्ण नाव माहित नाही आपल्याला. मग कशाची घमेंड आहे आपल्याला? का जळतो आपण दुसऱ्यावर? आणि हे माणसातच आहे बरं का. 84 लाख जीव या जगात याच्यात नाहीये. हे माणसाला बुद्धी देऊन प्रॉब्लेम केला देवाना. तुम्ही पहा, गाय, बैल, बकरी, पाल, म्हैस, हरिण, वाघ यांच्याजवळ संध्याकाळचं खायला नाही. त्यांना काही प्रॉब्लेम आहे. आधार कार्ड नाही, घरकुल नाही, मतदान यादीत नाव नाही, पंचायत समितीत उभं राहत नाही, काहीच नाही.
तुमचं गाव बरं आहे, निदान 2.5 वर्ष वाटून घेतलं एवढं डोळ्यात. अरे भांडण केलं म्हणजे बरं, काय करता काय करता. हे 7 कामं करा. प्रश्न असा आहे, आता एक माणूस कसं करेल? एका माणसाने एक झाड नाही, पण एवढ्या गावाला झाडं किती लागेल, मग कोण करेल? एक माणूस पाणी पिऊन चांगलं पिईन. ही ग्रामपंचायत पुढे काऊन आली, लक्षात आलं का तुमच्या? ही म्हणून ग्रामपंचायतनं करायचं आहे. ग्रामपंचायतनं का करायचं? एक सगळे काही माणसं काही कामं करतात, तुम्ही सगळे कामं तुम्ही करू शकत नाही. आता पाण्याचं काय झालं, सगळ्याचं पाणी खराब झालं. ते तुमच्या एका गावाचं नाही, तुम्हाला जे पाणी येतं ते कुठून येतं? आता वर काय काय चालू असं, काही गाडीवरती सुद्धा जमलं तुम्ही गेले तर मागच्या शाळेने पाणी घाण केलं, ही तुमची चूक आहे का? नाही, पण पाणी शुद्ध करून प्यायला आलं की नाही? मग आता एक माणूस कसा पेन शुद्ध करून द्या? म्हणून पंचायत न करायचं. कारखान्याचं पाणी पाण्यात सोडलं, ते तुमच्या ऊसाचे कारखाने त्यांचं पाणी कुठे गेलं? ह्या पाण्यात सोडलं. आम्ही पिकावर औषधं मारली, पाण्यात गेलं. संडासचं पाणी गेलं, आंघोळीचं पाणी त्याच्यात सोडलं. म्हातारं मेलं, राख भरली, तुम्ही कुठे टाकते? पाण्यात. मला सांगा मावशी, इमानदारीनं ती राख प्यायला चालते का? प्यायला चालत नाही, मग पाण्यात टाकायला कशी काय चालते? माझे हात जोडून विनंती आहे, कधीच राख पाण्यात टाकू नका. मग प्रश्न असा आहे, आम्ही काय करा भाऊ त्या राखीचं? माझी आई वारली ना, 107 वर्षाची होती माझी. मी 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी टाकली, त्याच्यात 5 झाडं लावली. आईची आठवण राहिली, पाणी खराब व्हायचं, वाचलं, नेऊन टाकायचे, 500 वाचले. किती सोपं. पण मग आता हे गावात जर चालू करायचं तर सरपंचाच्या घरापासून पाहिजे, चेअरमनच्या घरापासून पाहिजे, पोलीस पाटलाच्या घरापासून पाहिजे, ग्रामसेवकाच्या घरापासून पाहिजे, अंगणवाडीच्या ताईच्या घरापासून पाहिजे, पोलीस पाटलाच्या घरी. मोठ्या लोकांनी केलं तर मागची करते. सरपंचानं जर त्याच्या बापाची राख काशीला याला नाशिकला नेली तर गावातले लोक 2 मुंठी इकून त्याची काशीला नेली. असे लोक म्हणून मोठ्याने चालू करायचं. मी केलं, माझ्या आईचं तर 10 लोकांनी केलं. आमच्या सोप्या गोष्टी 10 आपल्या गावात पाहिजे. कशाला पैठणला जाईन, पंढरपूरला जाईन, हेलपटे घालत का? आमच्या तुकडोजी महाराजांनी सांगितलं, कशाला फिरतो व्यर्थ, तुझ्या गावात नाही का तीर्थ? आपल्या गावासारखे तीर्थ जगात नाही साहेब, जगात आपलंच गाव तीर्थ आहे. आणि हे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. आता एखादी म्हातारी काय म्हण, भाऊ आमची पहिल्यापासून प्रथा आहे पाण्यात टाकायची, गंगात टाकायची, तू काय नाही शहाणा सांगू. मी नाही सांगत, मी काही. तू कितीला आहे का ताई? कितीला? हा तूच ना, तुम्ही दोघी उभा राहा बरं, पटकन पटकन दोघी समोरच्या. हा राहा लवकर 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 उभा राहा. चला तिघे मी पटापटा उभा राहा. चला, तू किती आहे? तिसरी. तू गावातलेच आहे ना? इकडं तोंड करा एकदम माग, सगळ्यांना बघू द्या. बघा किती सुंदर पोरी. बसा बसा बसा. तुम्हाला का दाखवलंय पोरी माहितीये का? तुमच्याच पोरी आहे रोजच्या. एवढ्या चांगल्या पोरी, सुंदर मुली. मला 5 पोरी आहे. मला पोरीला आवडत. मी तुम्हाला काऊन दाखवलंय? तुम्ही जे म्हणता ना आमची प्रथा आहे पहिल्यापासून, मग खरंच सांगा, हिची आजी अशा कपडे घालत होते का?
प्रथा कुठे गेली? बदलली ना. माझं काय म्हणणं नाही, मला राग नाही, चांगलं आहे. जे बदलायला पाहिजे प्रथा त्या बदला, ज्या नाही बदलायचं त्या नका बदलू. कोणत्या बदला कोणत्या ठेवायचं ते तुम्ही ठरवा ना. कटिंग केली आहे पूर्वीच्या आधी, कटिंग केली. बदलेलं ना, चांगलं आहे ना, माझं काही म्हणणं नाही ना. मग ते पण बदला ना. कोण बदलेल? एक चिमटभर राग घेतली मेलेल्या माणसाची, एवढी एवढी बोटात बाईनाशी आली, गिलासभर पाण्यात टाकली, एखाद्या मावशीला दिली, ती बाई तुझ्या नवऱ्याचं आहे, तिसऱ्या दिवस प्यायला लागत. ती एवढं एवढं पेत नाही, चिमटीत धरलेलं, लोकांच्या पाण्यात पोत भर टाकते. हे याच्यासाठी ग्रामपंचायत आहे, याच्यासाठी शासनाचे अभियान आहे, याच्यासाठी शिक्षण आहे, याच्यासाठी हनुमान जयंती. सकाळी नुसते रोडगे घासाठी हनुमान जयंती करायची नाही. हे शिकायचं, गावाने ठरवायचं, गावाने विचार करायचा, गावाने एका ठिकाणी बसायचं, काय चांगलं आहे काय वाईट आहे, परवा आता असं नाही असं, असं नाही असं. गावाच्या हितासाठी सण आहे, गावाच्या हितासाठी सप्ताह आहे. ते करायचंच, सोडायचं नाही. पण काही कल्याण होत असेल त्याच्यातून ते करायचंय, त्याचं कशाला करायचंय? मग पाणी चांगलं प्या, झाडं भरपूर लावा. एका माणसाला 4 झाडं लागते जगायला. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. मला माहित नाही, पण राग नाही घेऊन देऊ. हे पाठ काढून घेतलं तर तुमच्यापेक्षा खाली काहीच नाही. काय पाणी कोणाचं आहे? दुसऱ्याचं. उद्या त्याची गॅरंटी नाही, कधीही बंद होऊ शकतं. आपल्या जमिनीत पाणी पाहिजे ना, आपलं पाणी आपल्यापेक्षा पाहिजे ना. बरं ते एका दिवसात आणताय का पुढं? नाही. ते आता पेट्रोल डिझेल गॅस बंद झालं. तसं हे पाणी कोण्या दिवशी बंद होईल? उभा ऊस वाळा, गॅरंटी नाही. भरोसा धरू नका. म्हणून आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आपली आपण करा सोडून आपलं आपण करायचं. झाडं लावलं तर पाऊस पडतो, झाडं लावले तर माणूस जगतो. एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो. केरळ कोकणात पाऊस पडतो, केरळला पडतो, तिथं पडतो 3000 मिलीमीटर. नीट आहे का? किती? 3000. आमच्याकडे पडतो 300. काहून माळकरी इकडे झालाय, माळकरीच नाही, रोज मासे खाते. पाऊस तिकडे जायला पडतो, काहून? झाड आहे ना. झाडाशिवाय पाऊस पडूच शकत नाही, लक्षात ठेवा. कोणी काही बी सांगितलं. कोणी म्हणलं देवाला पाणी घाला, गणपतीला पाण्यात बुडाल, महादेवाला कावड आणा, ते वेगळं. ते तुम्हाला आणायची तर आणा, पण त्यांना पाऊस नाही पडत. म्हणून गाथ्यात सांगितलं तुकाराम महाराजांनी, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनेचेरी. झाडाला सोयरे म्हणले महाराज, का येडे? आणि देवाला पाणी घातल्यावर पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडलं नसतं. ते देवाला पाणी घातले का? हे तुम्ही आता म्हणले ना, 2-2 लोक येऊन पाणी घालते मारून. भावना वेगळी, भक्ती वेगळी. पण माझा एक अनुभव आहे, राग नाही घेऊन देऊ. हे जे पाणी घालणारे लोक आहे, प्रदर्शन करते, त्यातले त्यात काही तो उघडे होऊन येते. तिथे येऊन भाडा पाणी टाकून देते, सारं मंदिर वाल्ले करते, निघून जाते. साहेब चांगला विचार करा, महादेवाला पाणी घातल्यात पुण्य आहे का फरशी पुशिण्यात पुण्य आहे? आणि जो पाणी घालून फरशी पुशितो, वल्ली करतो ना, तो फरशी पुशीत नाही. तिच्या बापान भलं का पुण्य आराम करायचं. मंदिर झाडून घेण्यात, मंदिर पुसण्यात पुण्य आहे, त्याला दुचारीभर पाणी घालण्यात पुण्य आहे. हे काढून टाका डोक्यातून. सेवा पाहिजे, सेवेशिवाय होऊच शकत नाही काही.
अजून पुढचं सांगू, इकडं धोबड घेऊन येऊन पाणी घालतो, त्याने त्याच्या बापाला कधी बाटलीवर काढून बाबा आंघोळ करता का, आई आंघोळ करते का, पाणी म्हणला इकडे कुठे चालला धोबड घेऊन. हे बघा साहेब, हे कधीतरी कोणातरी बोललं पाहिजे. आता ही वेळ आली बोलायची, ती समजून घ्यायची. हा विषय माझा नाही. मी या अर्ध्या तासानंतर मी पुन्हा आपल्यातलं कुणी मला आयुष्यात भेटेल याची गॅरंटी नाही. मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. पण ज्या वेळी समाजाला सत्य सांगितलं पाहिजे ना, कोणी तर बोललं पाहिजे. कधी आम्हाला देव कळायचा, कधी परमार्थ कळायचा. हे असे हेडलं फिरलं येणे देव नाही. देव कुठे? देव तुमच्या घरात आहे, देव तुमच्या दारात आहे, देव तुमच्या शेतात आहे, देव तुमच्या कामात आहे, देव तुमच्या आईबापापाशी, देव तुमच्या लेकरापाशी. ज्याच्या त्याच्या धंद्यात जो तो देव आहे. म्हणून 33 कोटी देव आहे. हॉटेलवाल्याचा देव हॉटेलमध्ये, विद्यार्थ्याचा देव अभ्यासात आहे, शेतकऱ्याचा देव शेतात आहे, दुकानदाराचा देव दुकानात आहे. 33 कोटी देव असे ज्याच्या नशिबाला जे काम आलं ते त्याचं देव. कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम, रिकाम बसून राम राम म्हणणारे डबऱ्या पोटाच्या लोकांना बुटाना आणला पाहिजे. हे मला मान्य, मला नाही, साधारणला मान्य नाही. आम्हाला काय सांगितलं? दळीता कांडिता. देवाचं नाव कधी घ्यायचं सांगितलं? काम करताना कष्ट करा. हे गावच आपलं तीर्थ आहे. तीर्थ क्षेत्र हे संतांनी सांगितलं, मी थोडी सांगत. काय सांगितलं? सावता महाराज पंढरपूरला कुठे गेले? त्यांना विचारलं जात काऊन नाही बाबा पंढरपूरला? ते म्हण काय काम आहे तिथं? देव कसं भेटेल? म्हणजे माझ्या तिथं नाहीच. म्हणे मग देवाला असली कारण ती देईन. तू जायचं नाही हाटेला, तो यायचं नाही हाटेला, मग तुमची भेट कशी व्हायची? ते म्हणे माझा देव कुठे? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझ्या शेतात माझा देव, माझ्या कामात माझा देव, माझ्या पिकात माझा देव. तुम्हाला सांगतो, तुमचा देव तुमच्या गावातच कुठं जायची गरज नाही. आणि ज्याला गावाशी प्रेम नाही, ज्याला आपल्या मातीशी प्रेम नाही, हे माणसं जगले काय मेले काय? का उपयोग यांचा? झाड भरपूर लावा, फळाचे लावा. सीताफळ लावा. आता भीतीच्या कडीला तुम्ही एक कल्पना करा, तो कोपऱ्यात हे कोपऱ्यात माझ्या अंदाजाने 10-15 फळाची झाडं लागत गेली. जागा कोणाची? सरकार. खर्च कोण करत? सरकार. आणि समजा 15 सीताफळाच्या झाडाला, 15 सीताफळाच्या झाडाला सीताफळ आले तर खायचे पण आलं, मग तकलीफ काय? एक चांगला विचार करा. जागा सरकारची, खर्च सरकारचा. 3 वर्ष खर्च करतं सरकार हे झाडं लावायला. तुम्हाला विश्वास बसायचे. महाराज मुलगी बसले यावर्षी काय महिला पाठवा माझ्या गावाला, माणसं पाठवा पाहायला काय तरी नेमतं. तुम्ही इकडे तिकडे इकडे येता. हा फुकट नका, पैसे घ्या, पण झाडा महिला अवश्य पाठवा. माझ्या इथे रस्त्याला लावलेल्या नारळाच्या झाडाला, गावात शेताच्या कडेला रस्त्याला लावलेल्या नारळाच्या झाडाला, मारुतीच्या मंदिरापुढे साहेब खोटं बोलत नाही एक शब्द, जवळजवळ 2.5 लाख नारळ निघाले यावर्षी. 2.5 लाख. कोणाच्या वावरात नाही. आणि गावानं खाते 5 लाख नारळ. गाव फुकट खाईन तोडू. आणि पुढे होऊ शकते ना. तुमचे जे शेतरस्ते आहे ना, कमीत कमी 4 बाजूला असत, कमीत कमी 2.5 किलोमीटर असत. त्याच्या दोन्ही बाजू
बरं त्या मोजून जर ते झाडं लावले तर पुन्हा भांडणं नाही रस्त्याची, वाद बी नाही. आणि तो सगळा खर्च सरकार करतं झाडं लावायचं. आम्हाला रोड बी करून देतो, झाडं बी लावून देतो. आम्ही रोड बी होऊन देत नाही, झाडं बी लावून देतो. काय पागल माणसं आहे. मला गावगावचे लोक शिकी दे, दादा तुम्ही काही सांगतो म्हणजे इथं जर सीताफळ लावले तर लेकर ठेवायचीच नाही म्हणते. अरे मी लेकरासाठीच लावा म्हणलं ना, मी कुठं कोण त्याच्यात काय बिघडन का? तुम्ही विचार करा ना. जांभळ लावली, सीताफळ लावले, पेरू लावला, आंबा लावला, नारळ लावले का? खाल्ले पोरात तोड, काय बिघडले काय तुमचं? काय माणसं झाले. आणि इतका जर तुम्हाला लहान लेकराचा राग आहे, सगळं फोडून सांगू. खाऊन द्या ना आपल्या लेकराला, काय बिघडलं मला कळत नाही. झाडं लावा, त्याला खूप उशीर होते. एवढं सगळं समजून सांगायला टेम नाही. पोराला शिकवा, पोरीला बी शिकवा, संस्कार द्या. पोरी शिकत नाही, पोरीला पाठीत नाही, पोरं शिकत नाही. 10वीच्या पुढे पोरं शिकत नाही. आणि पोरी हुशार आहे, पोरी पाठीत नाही. कोणी म्हणते पोरीला कसं पाठवू, एकटीला कसं पाठवू, काय होत त्याला पाठा ना. आणि आता तुम्ही एकटीला नाही पाठायचे, उद्या शेतात ऊस खुरपाली एकटी जाते तेव्हा काय पोलीस राहते शाळात पाठा. तुमच्या इथे बाईला काय हाजरी आहे शेतात? 200, 250, 300. आणि ग्रामसेवक बाईला 3000, 2000. मास्तर बाईला 2000. काऊन? त्यांच्या बापाने त्याला शिकेल म्हणून. आपल्या लेकराला कोण शिकेल? शिकवा. मास्तरी किती? मला म्हटलं ग्रामसेवक मास्तरीन पैसे गेले. शिक्षणाशिवाय खरं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशिराचे सकळ सिद्धी हरिपाठात सांगितलं. आम्ही त्या अंगाने कधी वाचितच नाही, आम्हाला माहितीच नाही. पोरीला शिकवा. पोरी काही साध्याने आता शिकू द्या. बाहेरचं खाऊ नका. आयत्या मसाल्यात गाड होती शी काढून येते. खायची तर खा. हो साहेब, मला हसायचं काम मला काय, माझं कोणाची निंदा नाही करायची. म्हणून आयत्या मसाल्याच्या भाजीने जळजळ होती बघा. काही बी घालून देते त्याचे ते. कशाचा भुस्सा, लाकडाचा भुस्सा, गाडबातीची, वड्याची. तुम्ही मला एक सांगा साहेब, ज्वारीत खडा येऊ शकतो, गव्हात खडा येऊ शकतो. चांगली कल्पना करा, चांगला विचार. शेंगदाण्यात खडा पडून येतो. त्याला तर टरपण राहते सांगायला. ज्वारी गव्हात खडा येऊ शकतो, समजू शकतो. शेंगदाण्यात खडा कसा येतो? टाकलेला आहे. म्हणून हे सगळं काम ग्रामपंचायतनं देखरेखी खाली करायचे. ग्रामपंचायतनं गावाला शिकायचे, ग्रामपंचायतनं काळजी घ्यायची. हे ग्रामपंचायत म्हणजे रहिवासी दाखला द्यायचं, घरकुल मंजूर करायचं एवढ्यासाठी नाही. नाही, हे सगळं करायचं पंचायतनं, सगळं. मला सांगा, दूध तुमच्या गावात तयार होतं का बारामतीला? दूध कुठं तयार होतं? गावात. पिशी कुठे घेतो? बारामतीची. कसं काय? पण चांगलं दूध नेलं, मलाही काढून घेतली, जादा भावानं आणून निघलो, आम्ही घेतलं की. आपला मूळ मुद्दा काय? 100 वर्ष जगायसाठी चालू आहे. नीट लक्षात घ्या. विकास नंतर आहे. म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. स्वच्छता, ड्रेनेज अंडरग्राउंडच पाहिजे, गटार उघडे नाही पाहिजे. गावातला एकही माणूस बाहेर संघातला नाही गेला पाहिजे. एक बी.
इथे जाते का अजून काही? जाते कडीकडीचे हे लय हलकट येते. पाकिस्तानचा अतिरेकी परवडा. हो हो बाहेर आणणार नको. तुम्हाला मी शपथ खाऊन सांगतो, जर उद्या कोणी दिसलं ना जाताना, तुम्ही बिनधास्त त्याच्या डोक्यात कोरड घाला. ते ठेवून नका लहान जागा. कशाला पाहिजे? काय येतं उपयोग? काय जिजाऊ आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वी शौचालय होते त्यांच्याकडे वापरत होते. रायगड किल्ल्यावर जाऊन बघा. कधी 400 वर्षे झाले तेव्हा त्यांच्या घरी शौचालय होतं. आम्ही त्यांचे वंशज म्हणतो, जय भवानी जय शिवाजी म्हणतो, ते आमचे दैवत आहे म्हणतो, आणि डबडे घेऊन बाहेर जातो. लाज वाटते का झालं? हे एक खायचं लागीच नाही साहेब, हे कापले पाहिजे. बर नुसतं तसं नाही, 12,000 घेऊन बाहेर जातो. आम्हाला कोणा सांगा असं तुमच्या गावातला हे माणूस मला पैसे मिळाले नाही. लाज वाटायला पाहिजे. खरं तर आता संध्यासवर बोलू नाही, पण ते निघलं म्हणून. महिला तुम्हाला एक हात जोडून विनंती, ज्या वेळेस आपल्याला लघवीला संध्यासला जायचं वाटलं, अर्ध्या मिनिटात गेलं पाहिजे. उशीर करायचा नाही. उशीर केलं तर रक्त खराब होतं. ताबडतोब जायचं. हे जनावर पक्षी पहा उशीर करते का? त्याला दवाखाना लागत नाही, ताबडतोब जाते ते. त्याला दवाखाने कोणी लागत? तुमच्या इथं मी गाडीतून घुसल्या बरोबर मला दिसलं लंबोदर बेडीकर. ते नाव आहे का? बरोबर आहे? नाव बरोबर आहे का? मी जेवढावरून काळा आहे ना, त्याच्या 10 पटातून काळा आहे. लंबोदर बेडीकर पाहिलं ना आम्हाला काटा झाला. एवढ्या खेडे गावात महाराज सांगत होते आमची इथे सुविधा नाही. मेडिकल आहे ना. मेडिकल का आलं? माणसं आजारी पडून राहिले म्हणून आलो. कळलं की नाही? कळलं. मेडिकलची हौस आहे का कोणाला? नाही. डॉक्टर बी येतात किती? ही भूषणाची गोष्ट नाही, लाज जायची गोष्ट आहे गावात डॉक्टर मेडिकल असणं. आम्ही उलटा विचार करणारे लोक. कशा काऊन आले? स्वच्छता नाही, पाणी चांगलं नाही, खाणं पिणं चांगलं नाही राहिलं म्हणून डॉक्टर आले. माझ्या गावात 30 वर्षापूर्वी 2 डॉक्टर होते. 20 वर्ष झाले तेव्हाच पडून गेले दोघंही. दवाखाना मेडिकल नावाची वस्तू नाही माझ्या इथे, येऊ बी शकत नाही. कशाला पाहिजे? आमचं पाणी खराब. ही बाटली आणली इथं आज, काय कारण? 20 रुपयाची बाटली 1 लिटर. सारगाव पिईन का? आणि मग आम्हीच मारव जगावून बाकीच्या काय माराव का? ही बाटली आणण्याची गरज काय पडली? पाणी तर आहे. म्हणून पंचायतनं सगळ्या गावाला याच्यापेक्षा चांगलं पाणी द्यायचं. खुरपायला जाणारी बाई सुद्धा ही बाटली बगला घेऊन गेली पाहिजे. हे ज्याला करता येतं त्याने सरपंच व्हा, बाकीच्या ना घरी निघा. काय सांगा आम्हाला काटा येतो नाही समजा. मग किती सांगायचं? उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान जे पाणी पितो ते पाणी माझ्या इथे रोजानं जाणारी बाई बगलात घेऊन जाते का शेतात? मी बोलणारा भाषण करणारा माणूस नाही. मी केलंय, ते करतोय. आणि मला कोण्या गावात सांगा मी करू शकतो? हे उगाच बोलायचं, सत्यात बोलायचं का हनुमान चालीसाचे बोलायचं, मला काहीतरी करायचं, 10 पैसे द्यायचे, मी निघून जायचे, याच्यासाठी आमचं नाही. आम्हाला ज्या ज्या लोकांचा आशीर्वाद आहे, ज्या ज्या लोकांनी आम्हाला सांगितलं आम्ही आयुष्यभर ते करू, जात राहू, लोकांचे पाय पडू. मी पहिले सांगितलं आम्ही तुम्हाला शिकायला नाही आलो, आम्ही तुमच्या पाय पडायला आलो, विनंती करायला आलो. बाबा हो बस झाला, आता कुठेतरी चांगलं जगायला शिका. किती दिवस आहे? किती दिवस?
40 म्हातारे आम्ही 7 वर्ष झाले पंचायत मध्ये सांभाळतो गावातले. 40 म्हातारे ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, त्यांची मुलं चांगले नाही, त्यांची गरिबी आहे, पोरं सोडून गेली, पोरं चांगले नाही, मग पोरं मग त्या म्हाताऱ्यानं काय काय, त्या म्हाताऱ्याचा काय दोष आहे? एखाद्याला पोरं नाही मग ते म्हाताऱ्यानं दुसऱ्या गावात जाऊन भीक मागितलं, तुमच्या गावाची इज्जत राहिली का? आपल्या गावचे म्हातारे आहे ते, त्याला पैसे लावून द्यायचं का? पंचायतनं सांभाळा काय तकलीफ काय मला कळत नाही. आम्ही 7 वर्ष झाले 40 म्हातारे, खाणं पिणं दुखणं औषध औषध चप्पल बुटा बांगड्या भेंगड्या सगळं म्हातारे खूप म्हातारे कपड्याचा काय नाही करायचं. मला लोक शिकते म्हातारे खोडीचे राहते, म्हातारे पिढ्या पिढते, म्हातारे. अरे हो बाबा, म्हातारे झालं माणूस असं करतोय, त्याच्यात काय नवल. उद्या तुम्ही आम्ही म्हातारे व्हायचे, म्हातारे अंग खाजील, म्हातारे डोकं खाजील, म्हातारे पुढं धोकं, हे मला मान्य आहे ना, मी कुठं नाही म्हणतो, पण ते म्हातारे आपला बाप हे एवढं लक्षात ठेवा, त्याला सांभाळायला पाहिजे. बरं इतकं जर म्हातारं घाण आहे तर निवडणूक कितीशी बाबा उचलून आणलं, बाबा चला बाबा चला, तेच म्हातारा आहे. असं नाही, म्हाताऱ्याला जीव लावा. जुने म्हातारे हे धन हे लक्षात ठेवा, त्यांचा एक शब्द बी आयुष्यात घराला गावाला कलाटणी देऊ शकतो, त्यांच्याकडे एवढं धन असतं अनुभवाचं. म्हणून म्हाताऱ्याला जीव लावा. हे सगळं पंचायत न करा, अर्थात पंचायतकडे पैसे पाहिजे. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, एका हाताने टाळी वाजत नाही म्हणते ते. माझी या गावाला विनंती, नीट समजून घ्या. बाहेरचे काही लोक आहेत, सरपंच आहे, लोकांनी टॅक्स भरला पाहिजे पंचायतला, आणि पंचायतनं एक रुपया लोकांसाठी इमानी इतबारी खर्च केला पाहिजे. संपलं, काहीच नाही, त्याच्याबद्दल काहीच नाही. आम्ही तेच केलं. आम्ही काही जादूगार आहे का? आम्ही खरंच बाबा आहे का? किती मूर्ख जगलो, चिकू काय ऐकला घाल घेतो इतके कसं पागल. हे बघा साहेब, कोणाला राग आला देवाला, मी सांगितलं उपजत वारकरी, पण आमच्या घरात आणि मी कधीही या भानगडीत जात नाही, आयुष्यात गेलो नाही. माझी तुम्हाला विनंती, जाऊ नका, कोणी माना नका मानू. कोणाला राग आला तर मला इथे कुठं आणा, मी माझ्या मेलेल्या आई बापाला जीव घालीत नाही. कोणाची येत असतील तर तिंदा घाल, मला काही घेणं नाही. येते मेलेले जित्या म्हाताऱ्याला जेवलं. मी लोकांची 40 म्हातारी सांभाळतोय, कळलं काय? नाही कळलं. हे मेलेले काय, माझी आई 105 वर्ष जगली, म्हातारा जाऊन 50-60 वर्ष झाली. त्या आम्ही 3 भाऊ 4 भाऊ, ते 3 पितर घालायचे. पितर माहित आहे ना? आता एक दिवस पितराच्या दिवशी आम्ही म्हातारीने बसला, म्हातारी माझ्यापाशीच राहायची, इकडेच खायची जगायची. तिला म्हणलं आई, ती म्हणे काय? म्हणलं ते पित्र घालते तिकडं, किंवा नवरा तिकडे जेवायला येतो, मी जेव घालत नाही, तुला मला राग येत असेल. आईला म्हणलं सत्य नाही, आईला विचारलं नाही, म्हणलं मी तुला नवऱ्याला जेव घालत नाही, तुला मला राग येत असेल. आता गंज येतो म्हणे, वाटतं, पण आता तू ऐकणार आहे का? म्हणे तू काय ऐकणार नाही, कशाला? मी म्हणलं आई जाऊ दे बाकीच्या भानगडी, पण मला एक गोष्ट सांग, तो नवरा तिकडे जेवायला येत असं धरलं त्याच्याकडं, जेवण झालं ते तिकून तिकडे जात असत. आईला विचारलं, एवढे खुश आहे आई तुम्हाला की नाही? म्हणजे तिकडून तिकडे कसं जाईल? संपलं, पण इकडे यायचं तुम्ही कुठं परमार्थ कळला पाहिजे. हो, परमार्थ कळल्याशिवाय मजा नाही.
उगा काहीतरी करायचं म्हणून आम्ही काय केलं, आमची झालं 5 मिनिटात तुम्हाला सूत्र सांगतो. तुमच्यावरच गाव आहे आमचं. एक घर 5,000 रुपये टॅक्स भरतात पंचायतीला दरवर्षी. किती? तुम्ही शिकले सवरलेले हुशार लोक आहे, सुज्ञ लोक आहे, नीट समजून घ्या. 800 घरांचे 40 लाख रुपये पंचायतला जमा होते. आज 1 एप्रिल. आजच्यानं माझ्या गावच्या सगळ्या लोकांना टॅक्स भरून मोकळी झाली. पुढच्या वर्षीचा. कोणता? पुढच्या वर्षीचा. ज्यांनी भरले नसेल उद्यापासून त्याच्या सगळ्या सुविधा बंद. त्याला काय मिळणार? किती पैसे भरते एक घर? 5,000. काही महिला अशा आहेत, त्याच्यातले एक नाव सांगतो, बिजलाबाई मुच्छक. ही म्हातारी एकटीच राहते घरात, घरकुलात राहते, घरकुलात. तिला मुलगा होता वारला, नवरा वारला, लोकांच्या रोजाने जाते, 300-250 रुपये कमी दी. तिनं बी आज 5,000 भरले. राहते कशात? घरकुलात. भरतेच 100% सगळे लोक पैसे. 5,000 रुपये भरते, पण आम्ही द्यायला काय देतो? लोक कोण भरते? पहिली गोष्ट, आमची इथल्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे. यांना बाबा करून सोडलं. आणि दर गावात हे बाबाच झाले पाहिजे. आता याच लायकीचे